बघा माझं म्हणणं काय आहे, मी ब्रीफिंगवर का की बाबा 6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये आम्ही या जमिनीचं हस्तांतरण हे महाराष्ट्र सरकारच्या नावावर करून घेऊ किंवा आम्ही एनओसी मिळू. मला केवळ टाइम बाउंड उत्तर मिळेल का, बैठक घेऊ आणि आम्ही पत्र घेऊ हे टाइम बाउंड उत्तर झालं नाही एवढा माझा प्रश्न. मंत्री महोदय सन्मान प्रश्न विचारला, उत्तर घ्यावं लागेल, उत्तर घ्यावं असं नाही आदित्यजी नाही उत्तर घ्यावं लागेल ना. नाही खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा. तुम्ही काय केलं 19 ते 22? मंत्री महोदय उत्तर द्या. अरे 19 ते 22 काय झालं? अरे 19 ते 22 काय झालं सांगा ना. अरे उत्तर देता ना माझ्याकडे पाहून बघा. मंत्री महोदय माझ्याकडे काय झालं? एकही पत्र दिलं नाही, एकदाही पाठपुरावा केला नाही. कोणाचं सरकार होतं 19 ते 22? उलट 22 तारखेला माननीय 22ला माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर 4 वेळा आम्ही पत्र दिली. मुख्यमंत्र्यांनी 1 वेळा पत्र दिलं. तुम्ही काय केलं? तुम्ही काय केलं? उत्तर घेऊ द्या. अरे तुम्ही काय केलं सांगा ना. अरे आमची लाज काढू नका. तुम्ही काय केलं ते सांगा. तुम्ही काय केलं ते सांगा. या ठिकाणी आदरणीय वरुण देसाई यांनी प्रश्न विचारल्यानंतर माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिले. नंतर राम कदम साहेबांनी विचारला, आदित्य साहेबांनी विचारला, ते उत्तर देत होते. उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा, मी प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे. चर्चा चालू आहे. तुम्ही ब्रीफिंग अमुक घेऊन आले, एका जन्माला हुशार होऊन आले का हे अध्यक्ष महोदय? हा लाज काढायचा अधिकार आहे का? लाज सरकारला लाज आहे का? हे बोलणार का मंत्री महोदय? हे बोलणार मंत्री महोदय पुढे जाऊया तुमच्यापेक्षा जास्त बोलता येतं आम्हाला. मंत्री महोदय उत्तर द्या. मंत्री महोदय नाही आता मंत्री महोदय उत्तर द्या. परंतु काल या सभागृहामध्ये धारावीच्या पुनर्विकासाकरता रेल्वेने 90 एकर जागा दिली. मग त्याला विरोध कशाला केला? मग आता ही जागा का मागताय? आणि त्याच्यामुळे यांचं पहिली गोष्ट एकदा धोरण स्पष्ट आणि स्वच्छ ठरवाय.